राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव ज्यांनी केला ते उद्धव सेनेचे महेश सावंत हे नेमके आहेत कोण? जायंट किलर म्हणून त्यांची महाराष्ट्रात एकदम ओळख झाली. नेमकं वरळी मतदारसंघात काय घडलं आणि हे जायंट किलर महेश सावंत आहेत तरी कोण? याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई डायरीमध्ये. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. आपल्या सगळ्यांचं मुंबई डायरीत स्वागत. मित्र, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे त्यांचे सुपुत्र यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उभं केलं होतं. या मतदारसंघातून पूर्वी नितीन सरदेसाई यांना उभं करण्याचा निर्णय झाला. नंतर मग संदीप देशपांडेंचं नाव आलं. संदीप देशपांडेंना वरळीत उभं राहा म्हणून सांगण्यात आलं आणि नितीन सरदेसाई माहीममधून उभे राहतील असं ठरलं. आणि अचानकपणे अमित ठाकरे यांचं नाव पुढे आलं आणि नितीन सरदेसाईंनी निवडणुकीतून माघार घेतली आणि अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी उद्धव सेनेचे उमेदवार कोण असतील याची चर्चा सुरू झाली. उद्धव सेनेने इथे उमेदवार देऊ नये असाही प्रस्ताव काही जणांनी मांडला. त्याचवेळी भाजपने देखील ही भूमिका घेतली की अमित ठाकरेंच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, कारण राज ठाकरे यांनी लोकसभेला नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. एकही उमेदवार त्यांनी लोकसभेला उभा केला नव्हता आणि त्या केलेल्या मदतीची परतफेड म्हणून भाजपने उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. उद्धव सेनेने मात्र अशी कुठली भूमिका घेतली नव्हती आणि त्यांनी उद्धव सेनेचा एक कार्यकर्ता महेश सावंत त्यांना उमेदवारी दिली. महेश सावंत निवडणुकीला उभे राहिले आणि पुढे काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. हे महेश सावंत आहेत कोण याविषयी अचानक सगळीकडे चर्चा सुरू झाली. त्याआधी ही निवडणूक आपले सदा सरवणकरांच्या बाबतीत कशी घडली ते देखील आपण बघितलं पाहिजे. सदा सरवणकर आणि महेश सावंत म्हणजे महेश सावंतांचे वडील आणि सदा सरवणकर हे दोघे फार जुने मित्र आहेत. दोघे एका मिलमध्ये काम करत होते. बॉम्बे डाईंग मिलमध्ये दोघेही वेगवेगळ्या सेक्शनमध्ये काम करत होते. तेव्हापासूनची ती मैत्री होती आणि महेश सावंत हे सदा सरवणकर यांच्यासाठी अगदी ढालीसारखं त्यांच्यासोबत असायचे, त्यांचं काम करायचे असंही सांगितलं जातं. आता हे खरं खोटं माहिती नाही, पण असंही सांगितलं जातं की सदा सरवणकरांना जेव्हा धमक्या आल्या जीवे मारण्याच्या डी गँगकडून, तेव्हा त्यांच्या रक्षणार्थ जी टीम असायची त्याच्यात महेश सावंत अग्रभागी होते. ते त्यांच्या तिथे कायम थांबायचे अशी गोष्ट सांगितली जाते. पण इतकं दोघांमध्ये काय झालं आणि दोघं एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले आणि या दोघांच्या लढाईमध्ये अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर गेले आणि महेश सावंत पहिल्या नंबरवर आले. महेश सावंत निवडून आले फक्त 1316 मतांनी. 1316 मतं महेश सावंतांना जास्तीची पडली, पण त्यांनी पराभव केला तो सदा सरवणकरांचा. सदा सरवणकरांना मतं मिळाली 48,897 आणि महेश सावंत यांना मतं मिळाली 50,293. नेमकं काय घडलं की ज्याच्यामुळे हे अशी निवडणूक फिरली ते तर विश्लेषण करूच. पण महेश सावंत जे आहेत हे यांचे वडील हे बळीराम शंकर सावंत हे बॉम्बे डाईंग मिलमध्ये काम करत होते आणि त्यावेळी बॉम्बे डाईंग मिलमध्ये दत्ता सामंतांची युनियन होती. युनियनमधून संप झाला आणि संप झाल्यानंतर संपाच्या काळात संप खूप लांबला आणि त्या काळात कामगारांना धान्य दिलं पाहिजे, गिरणी कामगारांना. ते कोण द्यायचं? मग ट्रक यायचा, ट्रकमधून धान्य यायचं. तर उद्या आपल्याकडे सकाळी धान्य येणार आहे आणि सगळ्यांनी इतके इतके वाजता अमुक ठिकाणी हजर राहा हे सांगण्याचं काम त्यावेळी हे बळीराम सावंत म्हणजे महेश सावंतचे वडील करायचे आणि सगळ्यांना धान्य व्यवस्थित मिळतंय की नाही हे बघायची जबाबदारी त्यांची असायची. दत्ता सामंतांचे त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्या काळात पोलिसांनी युनियन हाणून पाडण्यासाठी खूप त्रास दिला. हे बळीराम सावंत 6 ते 8 महिने घराबाहेर होते. पोलीस यायचे विचारायला, कुठे आहेत तुमचे वडील? लाट्या काट्या घेऊन यायचे, घरी तपासायचे. घर किती असायचं? 10x10च्या खोल्या असायच्या, पण तिथे येऊन सतत तपासणं, विचारणा करणं, प्रेशर ठेवणं असं काही होतं. आणि त्या संपाच्या काळात त्यांच्या घरात कमवणारही कोणी नव्हतं. खायला कोणी खायचं तर हात तर हलवले पाहिजेत, काम तर केलं पाहिजे. मग महेश सावंत त्यांचे बंधू हे दोघंही त्या वयात लहान होते. त्यांची आई काम करायची, हे दोघं बंधू काम करायचे. महेश सावंत त्यावेळी बाइंडिंगचं आणि फोल्डिंगचं काम करायचे आणि त्यांचे बंधू पेपर टाकण्याचं काम करायचे. वर्तमानपत्र प्रत्येकाच्या घरोघरी द्यायचं काम करायचे आणि त्यातून जे काही 2, 2.5, 3 हजार रुपये त्या काळात मिळायचे त्यातून त्यांचं घर चालायचं. थोडं बहुत धान्य मदतीला युनियनकडून यायचं. जेव्हा संप मिटला त्यावेळी बॉम्बे डाईंग मिलच्या गेटवर असा बोर्ड लावला होता की बळीराम शंकर सावंत यांना मिलमध्ये प्रवेश नाही.
असा बोर्ड लागल्यानंतर पुन्हा दत्ता सामंत आणि युनियननी आंदोलन केलं आणि सांगितलं की असं नाही, त्यांना घेणार नसाल तर संप होणार चालू राहील, आम्ही संप मागे घेणार नाही. आणि मग त्यांना घेतलं मिलमध्ये कामाला. या काळामध्ये घरची शिक्षणाची परवड होती आणि महेश सावंत यांचं शिक्षण कोणी केलं तर तिथे स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आहे, दादरमध्ये राहणाऱ्यांना माहिती असेल. स्वामी समर्थ क्रीडा मंडळानी त्यावेळी त्या वयात त्यांचं शिक्षणाचा सगळा खर्च भागवला आणि पुढे हेच महेश सावंत त्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे गेली अनेक वर्ष सरचिटणीस आहेत. या पद्धतीने त्यांचं काम सुरू झालं आणि निवडणुकीच्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या आई एक्सपायर झाल्या आणि त्यांचे जे वडील होते बळीराम सावंत हे साधारणपणे 2003मध्ये कॅन्सरनी एक्सपायर झाले. सदा सरवणकर जेव्हा काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी त्यांनी महेश सावंतांनी आपल्यासोबत काँग्रेसमध्ये यावा असा आग्रह धरला होता आणि ते मग यांच्या आईकडे गेले महेश सावंतच्या आणि त्यांना म्हणाले की मी याला माझ्यासोबत घेऊन जातो काँग्रेसमध्ये, त्याला यायला सांगा. बरं, सदा सरवणकर आणि बळीराम सावंत हे दोघे एकत्र काम करत होते, एका मिलमध्ये होते. त्याच्यामुळे आईने सांगितलं की आपल्या नवऱ्याचे मित्र आहेत, काहीतरी चांगला विचार करतील आणि त्यांनी त्याला जायला सांगितलं. 1-2 वर्ष काहीतरी ते काँग्रेसमध्ये राहिले, पण पुन्हा हे परत आले काँग्रेसमध्ये. सदा सरवणकरही उद्धव सेनेत परत आले आणि महेश सावंतही उद्धव सेनेत परत आले. निवडून आल्यानंतर काल ते लोकमतला आले होते. आम्ही त्यांचा सत्कार केला लोकमतमध्ये आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल. त्यावेळी ते म्हणाले की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक काय असेल तर मी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडली, ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती आणि आता पुन्हा माझ्या हातून तसं काही घडणार नाही. म्हणजे इतकं भावनिक नातं त्यांचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत होतं. हेच महेश सावंत नगरसेवक पदासाठी देखील उभे होते आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते आणि ते देखील सदा सरवणकरांच्या विरोधात पराभूत झाले होते. आणि आज या 2024च्या विधानसभा निवडणुकीत महेश सावंतांनी सदा सरवणकरांचा पराभव केला. म्हणजे हा काव्यगत न्याय आपण म्हणू तो काय वेगळा असतो की काय माहीत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. आता येतो मुद्दा अमित ठाकरेंचा. अमित ठाकरेंच्या विरोधात ते उभे राहिल्यानंतर पडले का, तर याच्यात 2-3 कारणं आहेत. भाजपचे सचिन शिंदे हे निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये गेले आणि आशिष शेलारांनी देखील भूमिका घेतली होती की राज ठाकरे यांना मदत केली पाहिजे, अमित ठाकरेंच्या विजयात भाजपने सहभाग घेतला पाहिजे असं सांगितलं होतं. पण यामुळे भाजपमध्ये फूट पडली. भाजपच्या मतांमध्ये काही मतं ही अमित ठाकरेंना मिळाली आणि काही मतं ही सदा सरवणकरांना मिळाली, त्यामुळे तिथे फूट झाली. दुसरा प्रश्न निर्माण झाला त्याच्यामध्ये की माहीममध्ये अमित ठाकरेंचं काम खरोखरच केलं गेलं का, तर चर्चा आता अपयशाला कोणी बाप नसतो, यशाचे अनेक बाप असतात असं म्हणतात आपण. पण नितीन सरदेसाई आणि किल्लेदार या दोघांनी म्हणावं तसं काम केलं नाही असं आता मनसेचे अनेक कार्यकर्ते खाजगीत बोलतात. नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंच्या अत्यंत जवळचे आहेत, तरी देखील कार्यकर्ते असं का बोलतात माहिती नाही. मी माहीम मतदारसंघात राहतो, माझा मतदारसंघ आहे तो, मी तिथं माझं वोटिंग यांनाच होतं. निवडणुकीचं काम कसं चालतं हे जर बघितलं तर माझ्या घरी सदा सरवणकरांच्या पोलचीट आल्या, महेश सावंत यांच्या पोलचीट आल्या, मात्र अमित ठाकरेंची पोलचीट मतदानाच्या दिवसापर्यंत माझ्या घरी आली नव्हती. माझ्याच नाही तर आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाकडेही आली नव्हती. जर या पद्धतीने काम होणार असेल तर मग लोकांचा कनेक्ट कसा होईल, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल कसे, असे प्रश्न निर्माण होतात. पण हे सगळे निकालानंतरचे प्रश्न आहेत आणि याच्यावर चर्चा करण्याशिवाय दुसरं काही हातात नसतं. महेश सावंत हे अत्यंत सामान्य कुटुंबातले होते, कार्यकर्ता आहे, ते शिवसेनेच्या शाखेचे प्रमुख होते तिथले आणि एक सामान्य व्यक्ती असल्यामुळे ते सगळीकडे फिरणं, शाखेमुळे त्यांचा एक दांडगा जनसंपर्क होता आणि पुनर्विकास, त्या भागात होणारं कमी दाबानं पाणी, हे प्रश्न ते सातत्याने मांडत होते. आणि महेश सावंतचं एक होतं की कुठूनही बोलवा, 2 मिनिटात हजर आहे, अशी त्यांची एक प्रतिमा होती. लोकांमध्ये अमित ठाकरेंबद्दल असं झालं की अमित ठाकरेंना भेटायचं असेल तर मग राज ठाकरे यांच्या घरी जावं लागेल, ते आपल्याला भेटतील का, असा देखील प्रचार जाणीवपूर्वक केला गेला, ज्याचा त्यांना फटका बसला. सदा सरवणकर उमेदवारी मागे घेतील असं सांगितलं जात होतं, त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही, त्याचाही त्यांना फटका बसला. आणि एकूणच जर आपण गणित बघितलं तर अमित ठाकरेंना मिळाली मतं ही 3ऱ्या नंबरची होती आणि सदा सरवणकरांना 2 नंबरची होती. जर सदा सरवणकर उभे राहिले नसते
तर जो महेश सावंत यांचा 1316 मतांनी विजय झाला तो झाला असता की नाही हा प्रश्न आहे. पण एवढं नक्की आहे की अमित ठाकरेंचा पराभव करून महेश सावंत हे जायंट किलर ठरले. महाराष्ट्रात त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांना भेटलात तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल की अरे यांनी अमित ठाकरेला हरवलं, असं कसं शक्य आहे. इतका साधा तुमच्या आमच्यातला एक कार्यकर्ता वाटावा असा हा नेता आता आमदार झालेला आहे. शिवसेनेचं मुख्यालय जिथं आहे, शिवसेना भवन जिथे आहे, राज ठाकरे ज्या भागात राहतात त्या भागाचे महेश सावंत आमदार झालेले आहेत आणि त्यामुळे ते जायंट किलर ठरलेले आहेत. मी तुमच्यासमोर पुढच्या भागात ट्रम्पेटनी काय जादू केली, ट्रम्पेट कोणासाठी वाजला आणि तुतारी कोणासाठी अडचणीची ठरली याच्यावर आपण बोलणार आहोत. नमस्कार.